कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं ही चूल आहे. घरात शेगडी असेल ना? हाय की अहो सरनोबतांच्या घरात समद काही हाय. पण मला सांगा, चुलीवरच्या जेवणाला जी चव येते ती शेगडीवरच्या जेवणाला येते का? आणि म्हणूनच कुठलं बी महत्वाचं कार्य असलं ना सरनोबतांच्या घरात का चुलीवरच जेवण रांधलं जातं. आणि म्हणून पुरणपोळ्या बी चुलीवरच करायला लागतील. जा बाई तुळजा, तिकडं गोठ आहे, जाऊन शेण घेऊन ये, चूल सारव आणि स्वयंपाकाला लाग. अहो पण तुळजा, मी माग तुला काय सांगितलं होतं? एका हाकेत काम व्हायला पाहिजे. सरनोबतांच्या घरची सून व्हायचं असेल तर चुलीवरचा स्वयंपाक जमायला पाहिजे. अहो पण काय झालं ना जमायला? तुम्हाला शहरात शिकायला गेलेल्या लोकांना चुलीवरची मिसळ, चुलीवरचं मटण, चुलीवरचं आईस्क्रीम असलं सगळं आवडतं की खायला? अगं मग चुलीवरचं जेवण देखील बनवायला यायला पाहिजे की. मी सारवून देते. कशाला? नाही म्हणजे अहो या घरात सून म्हणून तुम्ही संसार करणार आहात का? हिची कामं हिला करू द्यात की. आणि काय आहे ना, तुम्ही आमच्या पाहुणे आहात. आता तुम्हासनी काम सांगितलं तर पाप लागेल ना आम्हाला. आणि तुमचा मान आम्हीच राखाया पाहिजे. जा, तुम्ही जाऊन आराम करा. अहो मी काय म्हणते, सुषमा, घेऊन जाय नात. तुळजा, जा बाई पट्ट दिशी शेण घेऊन ये. डोळ्यात पाणी आलं पोरीच्या, बिचारी. अजून नीट रडवलंय कुठं तुला? माझ्या नातवाला उलट बोलतेय, एवढी हिंमत तुझी? नाही तुला रक्ताचं अश्रू ढाळायला लावलं ना तर नावाची रंभा सरनोबत नाही मी. चला आटपा पटपट. आता कस सरनोबतांची सून म्हणून शोभतीये. अगं बाईनं कसं चूल आणि मूल यातच रमाया हवं. उगाच 4 बुक शिकून डॉक्टर की कशा पायी मिरवायची? हाय काय त्या डॉक्टर की? रंभाजी, जसं हे काम तुम्हाला महत्वाचं वाटतं ना, तसं माझं प्रोफेशन मला खूप महत्वाचं आहे. मला हे काम करायला कधीच कमीपणा वाटला नाही, ना यापुढे वाटणार. पण माझ्या शिक्षणाला कोणी दुय्यम दर्जा दिला हे मला नाही आवडणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।